everyone. Today's our topic is 3.6 group discussion. So far we have completed many number of writing skills. So this is also one of the writing skill. And here, how to create a group discussion or what is group discussion and what are the benefits of group discussion that we have to discuss today. So first of all, we have to discuss or we have to get information about what is group discussion. Now let us see here. Group discussion is a formal discussion conducted on a topic among a group of 10 to 12 participants. The participants analyze the topic from their respective angles and present their views and opinion. Now here it is formal discussion. फॉर्मल डिस्कशन जे असेल औपचारिक ज्याला म्हणतो आपण दॅट डिस्कशन इज गोइंग ऑन अँड दे आर गिवन सम टॉपिक्स एखादा टॉपिक दिला जातो त्यांना आणि त्या टॉपिकवर त्यांना चर्चा करायची असते ते अनालाइज दे आर एक्सप्रेसिंग देअर ओन व्ह्यूज वेगवेगळे व्ह्यूज असतात ते स्वतःचे व्ह्यूज तिथं ते अनालाइज करत असतात किंवा डिस्क्राईब करत असतात दे एक्सप्रेस देअर व्ह्यूज इन रिस्पेक्टिव्ह अँगल्स म्हणजे त्यांना जो योग्य वाटत असेल त्यांचं ओपिनियन वेगळं असेल एव्हरीवन्स ओपिनियन्स आर डिफरंट सो दे विल एक्सप्रेस देअर ओन व्ह्यूज ऑन द स्पेसिफिक टॉपिक जो टॉपिक त्यांना दिला गेला असेल त्या टॉपिकवर ते चर्चा करतील प्रत्येकाचं ओपिनियन असेल ते वेगळं असणार आहे Now here what is given here in the icebreaker and that we have to see here. You must have discussed many things with your friends, classmates in a group. It might be about going on picnic or selecting a gift for your teacher. Now here whenever you want to go for a picnic, you will discuss first. That will be group discussion. Which place you have to select and what are the essential things you have whenever you are arranging the picnic. एखादं पिकनिक तुम्ही अरेंज केले असेल पिकनिकला जायचे असेल कोणकोणतं साहित्य घ्यायचे याच्याबद्दल तुम्ही ग्रुप डिस्कशन केलं असाल तुमचे फ्रेंड सोबत कुठेतरी फिरायला जायचे त्यांच्याशी तुम्ही ग्रुप डिस्कशन केलेलं असेल क्लासमेट सोबत जात असाल तेव्हा एखाद्या ठिकाणी तुम्ही ग्रुप डिस्कशन केलं असेल और while you are selecting gift for your teacher or while you are selecting gift for your mother. आईसाठी जर गिफ्ट घेत असताना सुद्धा आपण आपल्या मित्रमैत्रिणींना विचारतो की विच गिफ्ट विल बी परफेक्ट फॉर माय मदर जे माझ्या मदरसाठी किंवा माझ्या आईसाठी एखादं गिफ्ट घ्यायचंय मला किंवा वडिलांसाठी गिफ्ट घ्यायचे तर कोणतं चांगलं येऊ शकतो आपल्याला आपल्या आवडीनिवडी माहिती असतात स्टिल वी आर डिस्कसिंग विथ अवर फ्रेंड्स तरी सुद्धा आपण डिस्कस करत असताना डिस्कस करतो आपण मित्रांशी किंवा दुसरा आपला फ्रेंड असेल त्याला सांगतो की हे या प्रकारचे गिफ्ट आहे चांगलं आहे किंवा म्हणजे योग्य आहे असेल की नाही याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करत असतो दॅट इज ऑल्सो कॉल वी कॅन से ग्रुप डिस्कशन नाउ व्हाट डू यू थिंक आर द बेनिफिट्स ऑफ अ ग्रुप डिस्कशन आता जे ग्रुप डिस्कशन असेल तर त्याचे बेनिफिट्स काय आहेत त्याचे फायदे काय आहेत दॅट वी हॅव टू डिस्कस इट हेल्प्स टू अंडरस्टँड द सब्जेक्ट और टॉपिक इझिली जो टॉपिक असेल तो इझिली समजण्यासाठी याची मदत होते याची मदत तशी का होते बिकॉज इन द ग्रुप इफ अ ग्रुप इज ऑफ 10 to 12 persons are there but some people are very clever they are very active in group discussion but some are passive but they are also getting the information about specific subject or topic काही जे लोक असतील त्या ग्रुपमध्ये तर काही इनएक्टिव्ह असतील तेवढे ऍक्टिव्ह नसतील तरी सुद्धा ते एकमेकांचे ऐकून ते सुद्धा ऍक्टिव्ह होतात त्या सब्जेक्ट बद्दल त्यांना सुद्धा ती माहिती होते they can also understand the topic easily so it helps to understand the subject or topic very easily next it helps in generating more ideas about topic suppose if any topic is given to you you can generate your own ideas on the topic जो टॉपिक तुम्हाला दिला गेला असेल सपोज इफ आय हॅव गिवन अ टॉपिक यूज ऑफ मोबाईल हा जर तुम्हाला टॉपिक दिलेला असेल और मोबाईल युजिंग ऑफ मोबाईल इज कर्स और गुण म्हणजे जो मोबाईल आपण यूज करतो हा वरदान आहे की शाप आहे असं जर तुम्हाला सांगितलं तर माझ्या आयडियाज वेगळ्या असू शकतात तुम्ही स्वतःची आयडिया तुम्ही जनरेट करून ते तुम्ही एक्सप्लेन करू शकतात किंवा त्या मुद्द्यावर डिस्कस करू शकतो सो इन दिस वे इट हेल्प्स इन जनरेटिंग मोर आयडियाज अबाउट अ टॉपिक जो टॉपिक दिला असेल त्याच्याबद्दल काही एक्स्ट्रा आयडियाज असतील त्या मला नसतील त्या तुम्हाला सुद्धा असू शकतात सो हिअर
to generate more ideas about a topic. So in this way, group discussion help us. Now next, it helps participants to build their confidence. Sometimes देर आर मेनी स्टुडंट हू आर व्हेरी शाय, खूप लाजरे असतात काही मुलं किंवा न्यूनगंड असतो. नाही, ग्रुप डिस्कशन मध्ये आल्यानंतर समजा एखाद्या टॉपिक बद्दल ते थोडंसं बोलले तर त्यांच्यामध्ये जो कॉन्फिडन्स असतो, विश्वास असतो, तो निर्माण होतो. सो इट हेल्प पार्टिसिपंट टू बिल्ड देअर कॉन्फिडन्स, म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी सुद्धा ग्रुप डिस्कशन हे महत्वाचं आहे. इट हेल्प्स द पार्टिसिपंट टू डेव्हलप देअर लिसनिंग स्किल, त्यांची लिसनिंग स्किल आहे ती सुद्धा डेव्हलप होत असते. लिसनिंग स्किल ऑल्सो डेव्हलप, कम्युनिकेटिव्ह स्किल ज्याला आपण म्हणतो, स्पीकिंग स्किल म्हणतो, दॅट इज ऑल्सो डेव्हलप. कारण का, ज्याला बोलता येत नाही तो एकमेकांचं ऐकून सुद्धा तिथं बोलायला सुरुवात करू शकतो. दॅट्स वाय इट कॅन डेव्हलप रायटिंग स्पीकिंग स्किल एज वेल एज लिसनिंग स्किल ऑफ द reader or the learner, or we can say group discussion allows the participant to share their own views. त्याचे स्वतःचे व्ह्यूज काय असतील त्याच्यावर ते त्यांचे व्ह्यूज व्यक्त करू शकतात, एक्सप्रेस करू शकतात. त्यांचं स्वतःचं इंटेन्शन काय असेल तर ते आपल्याला सांगू शकतात. सपोज इफ दे आर डिस्कसिंग अबाउट देअर गोल्स, एखादा त्यांचं गोल्स असेल, एखादा त्यांचं ध्येय असेल, तर त्याच्यावर चर्चा करत असताना सुद्धा दे कॅन express their own views about their views and participant can also help them. ते पार्टिसिपंट असतील त्यांच्यामध्ये ते सुद्धा त्यांना मदत करू शकतात इन द ग्रुप डिस्कशन. सो these are the benefits of group discussion. No, next, do you think some people are right and some are wrong in group discussion? Why? If you think, तुम्हाला असं वाटतं का काही लोक चर्चा करण्यासाठी बरोबर आहेत किंवा योग्य आहेत आणि काही योग्य नाहीत? But I don't think so, because whenever any topic is given to you for a group discussion, एखादा टॉपिक जर तुम्हाला ग्रुप डिस्कशन साठी दिलेला असेल तर सगळेच मुलं त्याच्यामध्ये किंवा सगळे स्टुडंट, सगळे पार्टिसिपंट मुलांना त्याच्याबद्दल माहिती असेलच असं नाही. एखाद्या टॉपिक बद्दल काही पार्टिसिपंट्सना माहिती असेल किंवा एखादा टॉपिक जो दिला असेल त्याला खूप क्लेवर जरी स्टुडंट असेल तरी त्याच्यावर त्याला चर्चेला त्याच्याकडे माहिती असेलच असं नाही. दॅट्स वाय इट इज डिपेंड ऑन द टॉपिक अँड द पार्टिसिपंट्स नॉलेज. पार्टिसिपंटचे जे नॉलेज आहे त्याच्यावर अवलंबून आहे. वी डोंट से दॅट सम पीपल आर राईट अँड सम पीपल आर रॉंग. आपण काही लोक योग्य आहेत, काही लोक जे आहेत ते अयोग्य आहे असं आपण याच्यामध्ये म्हणू शकत नाही. बिकॉज देअर व्ह्यूज आर डिफरंट. आर्ग्युमेंट मे बी आर्ग्युमेंट होऊ शकते याच्यावर, आपली आर्ग्युमेंट किंवा काय आर्ग्युमेंट सुद्धा डिस्कशन मध्ये निर्माण होऊ शकते. म्हणजे ड्यू टू कन्फ्युजन बायस वी टेंड टू थिंक दॅट द पार्टिसिपंट हू स्टँड अवर व्ह्यूज आर राईट. म्हणजे त्यांचं व्ह्यू त्यांना राईट वाटणार आहे. टॉपिक दिला असेल तर काही लोकांना तो रॉंग वाटेल, काही लोकांना राईट वाटेल. परंतु आपण असं डायरेक्टली म्हणू शकत नाही की सम पीपल आर राईट अँड सम पीपल आर रॉंग इन द डिस्कशन. देअर व्ह्यू मे बी डिफरंट. देअर व्ह्यू त्यांचे व्ह्यूज जे असतील ते थोडेसे वेगळे असू शकतात त्याच्याबद्दल, परंतु ते रॉंग नसणार आहेत. So here you are free to discuss on the topic, and on that topic any information that you know on that you can discuss here. Now next one, people have different views and opinions because आता लोकांचे जे व्ह्यूज आहेत ते वेगवेगळे का आहेत? Now let us see here. People have different views and opinions. आता त्यांचे ओपिनियन्स आणि व्ह्यूज डिफरंट का असतात असं म्हटलेलं आहे. डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. जोग्राफिकल म्हणजे त्यांचे जोग्राफिकल भौगोलिक एरिया असेल त्याच्यावर अवलंबून ते वेगळे असू शकतात. ज्या एरियामध्ये राहतात त्या एरियामध्ये ज्याचा प्रभाव जास्त असेल त्याच्याबद्दल त्यांना एक्स्ट्रा माहिती असू शकते. दे कॅन डिस्कस. सोशल, जो सामाजिक असेल, ज्या समाजामध्ये ते राहत असतील त्या समाजामध्ये राहत असतील तिथं त्यांना जे अनुभव आलेले असतील तर तो टॉपिक यांच्याशी रिलेटेड असेल, परंतु यांना जो अनुभव आला असेल तो त्यांच्या सामाजिक क्षेत्रानुसार तो वेगळा असू शकतो. इन दिस वे डिफरंट पर्स्पेक्टिव्ह जोग्राफिकली त्या डिफरंट असू शकतात, सोशियली असू शकतात, त्याच्यानंतर पॉलिटिकली डिफरंट असू शकतात किंवा इकॉनॉमिकली. सो दिस आर द डिफरंट पर्स्पेक्टिव्ह आर देअर. Geographical, social, political, cultural, economical. So people have different views and opinions.
ड्यू टू जिओग्राफिकल एरिया, सोशल असेल, पॉलिटिकल किंवा कल्चरल, इकॉनॉमिकल या क्षेत्रामध्ये डिस्कस करत असताना त्यांचे व्ह्यूज आणि ओपिनियन्स ते डिफरंट असू शकतात. नाव कम्प्लीट द वेब हायलाइटिंग द युसेस ऑफ ग्रुप डिस्कशन. वन इज डन फॉर यू. आता ग्रुप डिस्कशन जे आहे त्याचे उपयोग काय आहेत? यूज ऑफ ग्रुप डिस्कशन. वन इज डन फॉर यू आपल्यासाठी एक दिलेला आहे. इन जॉब इंटरव्ह्यू, जॉब इंटरव्ह्यू जेव्हा असेल तर इंटरव्ह्यू पॅनल आपल्या समोर बसलेलं असतं आणि त्याच्यासमोर आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा असतो. दे आस्क द क्वेश्चन विच आर रिलेटेड विथ अवर फील्ड. ज्या फील्ड बद्दल तुम्ही तिथे गेलेला आहात, ज्या फील्डमध्ये तुम्हाला नोकरी करायची आहे, कंपनीमध्ये जॉब करायचे असेल तर त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल दॅट मॅच टू यू बाय द इंटरव्ह्यू पॅनल. इंटरव्ह्यू पॅनल असेल ते तुम्हाला त्याच्याबद्दल इंटरव्ह्यू विचारू शकतो. इफ यू आर बिलॉंग टू एज्युकेशनल फील्ड, तुम्ही शैक्षणिक क्षेत्राची असाल तर शिक्षणाबद्दल तुम्हाला माहिती ते इंटरव्ह्यू पॅनल विचारत असतं. इन दिस वे इट इज युजफुल फॉर द जॉब इंटरव्ह्यू साठी अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर अजून कशासाठी महत्वाचं आहे नाव लेट अस सी हियर. इन इफेक्टिव्ह क्लासरूम. क्लासरूम मध्ये ते इफेक्टिव्ह असू शकतात, परिणामकारक असू शकतं. क्लासरूम मध्ये बसत असताना डिस्कस करत असताना एखादा चांगला मुद्दा. पण आय एम टॉकिंग अबाउट द टॉपिक विच इज गिवन टू यू और विच इज गुड और युजफुल फॉर युअर स्कूल. जो स्कूलशी रिलेटेड असेल त्या टॉपिकवर तुम्ही ग्रुप डिस्कशन करत असाल देन इट विल बी युजफुल. अदरवाइज इफ यू आर डिस्कसिंग ऑन टॉपिक विच इज युजलेस फॉर यू इन युअर लाईफ, जो आपल्यासाठी काहीही महत्वाचा नाही त्याच्याबद्दल चर्चा करत असो तर दॅट इज नॉट युजफुल डिस्कशन. ते डिस्कशन आपल्यासाठी युजफुल नसणार आहे. सपोज एखाद्याचं भांडण झालं असेल त्याच्यावर जर ग्रुप डिस्कशन करत बसलो आपण तर त्याचा आपल्याला कुठलाही फायदा नाही. नाउ नेक्स्ट, इन बिझनेस अँड प्रोजेक्ट प्लॅनिंग. व्यवसायामध्ये सुद्धा त्या ग्रुप डिस्कशनला महत्व असतं. आणि प्रोजेक्ट जो असेल एखादा प्रकल्प करत असतो त्याच्या प्लॅनिंगसाठी सुद्धा ग्रुप डिस्कशन इज व्हेरी इम्पॉर्टंट हियर. वेनेवर जेव्हा एखादा ग्रुप डिस्कशन आपण बघत असतो, फॅमिलीमध्ये एखाद्याचे लग्न ठरवायचे असेल तरी सुद्धा आपले नातेवाईक असतील, गावकरी एकत्र बसतात आणि डिसिजन घेत असतात की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. देर ऑल्सो ग्रुप डिस्कशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तिथं सुद्धा काय आहे, ग्रुप डिस्कशन अतिशय महत्वाचं आहे. वेनेवर दे आर मेकिंग प्लॅन फॉर अ विलेज. घरासाठी प्लॅनिंग करत असताना सुद्धा आपल्याला ग्रुप डिस्कशनची आवश्यकता असते. किंवा एखादा नॅशनल असेल, इंटरनॅशनल इश्यू झाला असेल त्याच्यावर सुद्धा ग्रुप डिस्कशन होत असतं. जे पॉलिटिकल लीडर्स असतील वेगवेगळ्या देशांचे ते एकत्र येत असतात अँड दे डिस्कस ऑन दॅट इश्यू. नो फॉर फॅमिली डिसिजन, एखादा फॅमिली डिसिजन घ्यायचे असेल तरी सुद्धा आपल्याला ग्रुप डिस्कशन तिथं अतिशय महत्वाचं आहे. देन स्ट्रॅटेजी बिल्डिंग इन टीम स्पोर्ट. जेव्हा एखादा स्पोर्ट्स मध्ये खेळत असताना सुद्धा एक स्ट्रॅटेजी असते, ग्रुप डिस्कशन होत असतं की आपल्याला नेमकं काय प्लॅनिंग करायचं. सपोज आपण क्रिकेट मॅच बघतो, तिथं सुद्धा मॅच सुरू होण्याआधी ग्रुप डिस्कशन तिथे चालत असते की आपल्याला कसं काय करायचंय, काय नियोजन असलं पाहिजे, आपलं प्लॅनिंग काय असेल, स्ट्रॅटेजी काय असणार आहे. तर ती स्ट्रॅटेजी बिल्ड करण्यासाठी सुद्धा आपल्याला ग्रुप डिस्कशन हे आवश्यक आहे. अँड इट इज बेनिफिशियल फॉर अस. म्हणजे असं आपल्याला ग्रुप डिस्कशन काय असतं ते का महत्वाचं आहे. मीन्स हिअर वाय ग्रुप डिस्कशन, म्हणजे व्हॉट इज ग्रुप डिस्कशन and why it is useful for us, how it give benefits to us. That information we got today. Now the